लाडक्या बहिणींच्या पाठीशी लाडका देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे। अरे ग्रामीण रस्ते मिळत नाहीत, कशातनं पैसे देणार सांगा ना तुम्ही। नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार गोपीचंदजी पडळकर। सर्वप्रथम आपलं महा MTV मध्ये स्वागत। आजच्या बजेटबद्दल आपण ग्रामीण रस्त्यांच्या बाबत काय सांगा? बघा, ग्रामीण रस्त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊनी घेतलाय। अरे ग्रामीण रस्ते मिळत नाहीत, कशातनं पैसे देणार सांगा ना तुम्ही। माननीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जर आमच्या सरकारनं आणली नसती तर रस्ते होणार कशातनं सांगा? कशात बजेट आहे? ग्रामीण रस्त्याला पैसे जिल्हा परिषदेला पैसे किती आहेत? 1 कोटी रुपये, 1.5 कोटी, अख्ख्या जिल्ह्याला 2 कोटी रुपये। आज पहिला टप्पा 10,000 किलोमीटरचा झाला, दुसरा टप्पा 7,000 किलोमीटरचा, आता तिसरा टप्पा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला 23,000 किलोमीटरचा। शहरी मतदारसंघ सगळे वगळा तुम्ही, किती निघतील शहरी मतदारसंघ? 100च्या वर शहरी मतदारसंघ निघतील, राहिले 188 मतदारसंघ। मला आकडा माहित नाही, परत आणि माझेच मापन निघायला नको, मला आकडा माहित नाही शहरी मतदारसंघाचा। शहरी मतदारसंघ सोडून ग्रामीण भागातले मतदारसंघ काढा आणि 23,000 किलोमीटरला भागा, 100-150 किलोमीटर एका तालुक्यात रस्ते होणार आहेत। हे सोपं काम नाही, हे काय विरोधक सांगताय, येडे आहेत ते। लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीका केली आहे, काय सांगा? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय लाडक्या बहिणींच्या पाठीशी लाडका देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे। देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना कायम राहणार आहे, काही कुठली अडचण येणार नाही। परंतु विरोधकांनी कोर्टात जायचं नाही असं सांगितलंय। ते कोर्टात 1-2 वेळा गेले होते, आता निवडणुकीच्या वेळेस पण बोंबलत होते की त्यांना तुम्ही लाडक्या बहिणीचं अनुदान देऊ नका, हेच बोलत होते। आता इकडे वेगळं बोलतायत ही लोक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस काय बोलत ते बघा स्टेटमेंट काढून। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विरोधकांनी टीका केली होती की हे शेतकरी हितांच्या विरोधी सरकार आहे, पण आज कर्जमाफीबाबत निर्णय झालाय। हे काय आहे, शेतकऱ्याला केंद्रबिंदू स्थानी मानूनच देवाभाऊ काम करतायत। या महाराष्ट्रामध्ये 14 ते 19च्या काळामध्ये 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून उपलब्ध करणं, 50,000 कोटी रुपये उपलब्ध करून अनेक उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या काम चालू करणं आणि दुष्काळी पट्ट्यांना पाणी देणं, हे त्यातला पहिला भाग होता। नंतर जलयुक्त शिवार नावाची योजना आणली, सरकारचे हजारो कोटी रुपये वाचवले। या महाराष्ट्रामध्ये 28,000 गावामध्ये 6.5 लाख कामं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या संकल्पनेतून आलेल्या या जलयुक्त शिवार योजनेमधून झाली। त्यामुळं जो शेतकरी 1 पीक घेत होता तो 2 घ्यायला लागला, जो 2 पीक घेत होता तो शेतकरी 3 पीक घ्यायला लागला। हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं काम आहे। आज तर परत त्यांनी शिक्कामोर्तब केला की देवाभाऊ हे शेतकऱ्यांच्यासाठीच आहेत। जो कष्ट करतोय, ज्याचं घाम गळतोय, त्या शेतकऱ्यांच्यासाठी देवाभाऊ खंबीरपणे उभा आहेत। हे आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं। या महाराष्ट्रातल्या 2025च्या सप्टेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं। जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलंय आणि त्याच्या पुढे जाऊन या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय। मी धन्यवाद देईन देवाभाऊंना की त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींच्या नावानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारी योजना तुम्ही आणली, त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। आपल्यासोबत होते गोपीचंदजी पडळकर, कॅमेरामॅन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई।